मग शिवाजी महाराजांनी जे आर्मर उभं केलं त्याच्या माध्यमातून 9 कोटीचा त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी व्यापार. पण ही प्रेरणा आपल्याला मिळाली का? तर इतिहासाची मांडणी करताना अफजल खानाचं वध, शाहिस्त खानाची बूट, आग्र्याहून पन्हाळे, पन्हाळ्याहून निसटले, अशा रंजित गोष्टीमध्ये शिवाजी महाराजांनी शोधायचं. तुम्ही जर आफ्रिका खंडाचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की अर्थकरण, व्यवसाय हे त्यांच्या ताब्यात. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली, मी नीट सांगतोय, लक्ष द्या, मोत्या उल्लेख आहे त्या प्रस्तावनेमध्ये. आत्रेंनी लिहिली. ही पहिल्यांदा ती कहाणी राम गणेश गडकरींच्या याच्यात आली. राम गणेश गडकरींनी जे राजसन्यास नाटक लिहिले त्यांनी अत्यंत खालच्या स्तराचे वाईट डायलॉग्स हे शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल किंवा त्यांच्या विरोधात असे टाकलेले आहेत. ते प्रकारे माणसं मारतात तिथं, पैशासाठी माणसं मारणार तुम्ही. पुढं आमचे पंतप्रधान आम्हाला सांगतात की आम्ही विश्वगुरु आहे, आम्हाला सांगतात की आम्ही 2047ला महासत्ता होऊ. कशाच्या आधारावर? पण शत्रू कसा मारला जाऊ शकतो ह्याचं प्रतीक अफजल खानाचं तिथं असलंच पाहिजे थडगं. तसंच ते औरंगजेबाचं पण महाराष्ट्रात असलं पाहिजे. खुलताबादला जे आहे त्याचं उदातीकरण नको, त्याला फार काही महत्व देण्याची गरज नाही. पण एक सम्राट स्वराज्य बुडवायला आला, शेवटी त्याला इथंच मातीत गाडला गेला. हा इतिहास लक्षात ठेवायचा असेल तर ते थडगं तिथं असलंच पाहिजे, ती समाधी तिथं असलीच पाहिजे. की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, अगदी काही महिन्यापूर्वी त्याचा वाद पण झाला होता, लुटली का जिंकली का, त्याच्यात काही वेगवेगळी मतं. आता डॉक्टर प्रकाश पवार यांनी सकल जनवादी शिवाजी महाराज हे पुस्तक प्रकाशित केलं. काय म्हणतात त्या पुस्तकामध्ये ते की सुरत लुटली हे सगळ्यांना माहिती, का लुटली ह्याचं कारण माहिती. आता कारण काय याच्यामध्ये? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बुडवलं पाहिजे, संपवलं पाहिजे. याच्यासाठी पहिल्यांदा आदिलशहाने अफजल खानाला पाठवलं होतं. अफजल खानांना शिवाजी महाराजांनी मारलं. आता अफजल खानला मारल्यानंतर अफजल खान कोण आहे आपल्याला माहितीये का? तर अफजल खानांनी औरंगजेब त्यावेळेस दक्षिणेत सुभेत होता, त्याला अटक केली होती, त्याला पळवलं होतं. तर औरंगजेबाला ज्याची भीती वाटायची तो अफजल खान, त्याला शिवाजी महाराज मारतात. मग हे पाहिल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला त्यांचे सक्के मामा, त्यांचे वजीर, अत्यंत महत्वाचा माणूस दक्षिणेत पाठवला. त्यांनी लाल महाल ताब्यात घेतला आणि 3 वर्ष स्वराज्याची धुळदाण केली. महसूल बुडला शिवाजी महाराजांचा, रयतेचं नुकसान झालं, शेतकऱ्यांवर अन्याय झाले, स्त्रियांवर अन्याय झाला. आता शाहिस्त खानाचा शिवाजी महाराजांनी बंदोबस्त केला. ते लाल महालामध्ये शिरले, त्याची बोट छाटली आणि तो पळून गेला. नंतर त्याला अफगाणिस्तानचा सुभेदार करून टाकला त्यांनी औरंगजेबाने. तर हे जे झालेलं नुकसान आहे 3 वर्षाचं महसुली नुकसान, हे कुठून वसूल करायचं? तर औरंगजेबाची आर्थिक राजधानी सुरत आहे, ती सुरत लुटायची योजना शिवाजी महाराजांनी बनवली. ती गेले, ती जी महसुली नुकसान होतं, तूट होती, घट होती, ती वसूल करायला तिथं गेले. तिथून सगळं जे आणलं सोनं नाणं, त्यातनं पहिल्यांदा त्यांनी काय केलं की स्वराज्यातल्या सगळ्या रयतेलाच खुश केलं, त्यांना सगळी मदत केली, शेतकऱ्यांना मदत केली आणि आपले किल्ले बांधले, स्वराज्य मजबूत केले. तर हे शिवाजी महाराजांचं त्यावेळेस अर्थकरण आहे. कारण त्यावेळेस बँका नव्हते, त्यावेळेस पैसे कुठून आणायचे? स्वराज्य चालवायचं म्हणजे कसं चालवायचं, रयतेचे प्रश्न सोडायचे म्हणजे काय, तर ते अर्थकरण. दुसरं, छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस आग्र्याला गेले होते औरंगजेबाच्या भेटीला, त्यावेळेस म्हणजे तुम्हाला माहितीये पुरंदरचा तह झाला मिर्झा राजे जयसिंग बरोबर, त्याच्या अंतर्गत ते आग्र्याला गेले. 50वा वाढदिवस होता औरंगजेबचा. तर तिकडे गेल्यानंतर शिवाजी महाराजांना अटक झाली. आता स्वराज्य जे काय उरलं होतं ते चालवलं पाहिजे, रयतेचे प्रश्न सोडवले पाहिजे, सरदार होते, अनेक लोक होते. तर हे स्वराज्य कुणी टिकवलं, त्याचं अर्थकरण कुणी केलं, तर ते जिजाऊनी केलं, स्वतःच्या पदरच्या पैशातनं, शिल्कीतनं. हे अर्थकरण आहे का नाही? तिसरी गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्मर उभं केलं, आपल्याला सांगितलं. आपल्याला काय सांगितलं की परकीय शत्रूकडून आपल्याला धोका आहे म्हणून संरक्षण म्हणून केलं.
परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्याच वेळेस दीव दमनला कोण होतं तिथं? पोर्तुगीज होते आणि स्पॅनिश होते, डच होते. डच दीव दमनला होते, मुंबईला ब्रिटिश होते, गोव्याला पोर्तुगीज होते आणि पॉंडिचेरीला फ्रेंच होते, जे ऑलरेडी शिवाजी महाराजांच्या 100 वर्ष जन्माच्या अगोदर इथं व्यापार सुरू केला होता. म्हणजे हे व्यापार करणारे लोक 4 युरोपियन राज्याचे लोक होते, देशांचे लोक होते. डच, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश. हे कलकत्त्याला पण होते, म्हणजे हे व्यापार करत होते. मग शिवाजी महाराजांनी जे आर्मर उभं केलं त्याच्या माध्यमातून 9 कोटीचा त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी व्यापार केला. हे डॉक्टर प्रकाश पवारांनी आपल्या नवीन पुस्तकामध्ये सकल जनवादी शिवाजी पुस्तकामध्ये लिहिलंय ना. पण ही प्रेरणा आपल्याला मिळाली का? तर इतिहासाची मांडणी करताना अफजल खानाचं वध, शाहिस्त खानाची बुट्ट, आग्र्याहून पन्हाळ्याहून निसटले, अशा रंजित गोष्टीमध्ये शिवाजी महाराजांनी शोधायचा प्रयत्न केला. बघा, दुर्दैवाने सांगतो मी तुम्हाला की तुकाराम महाराज काय सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केल्याने सगळं सहाय्य होऊ शकतं. पुढं ते म्हणतात, जोडूनिया धन उत्तम व्यवहार, जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, एकत्र या, व्यवसाय करा, उद्योग करा. हे तुकाराम महाराज सांगतात. आम्ही आमच्या संतांची वाणी ऐकलीच नाही. आम्ही फक्त इतिहासातच रमलो. आम्ही स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, स्वराज्यासाठी रक्त सांडलं, अन्नधान्य पिकवण्यासाठी, शेती पिकवण्यासाठी घाम गाळला, पण आम्हाला व्यवसाय करण्याचं का सुचलं नाही? त्याचं कारण असं आहे की ती मानसिकता तयार नाही केली. इट इज ऑल मॅटर ऑफ माइंडसेट. आपण ज्या गुजरात बद्दल मगाशी बोलत होतो, गुजराती नावाचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झाले, आंतरराष्ट्रीय लेवलवर पुस्तक प्रकाशित झाले. सलील त्रिपाठी हे मूळचे मुंबईचे त्याचे लेखक, हे नंतर लंडनला होते आणि आता न्यूयॉर्कला आहे. तर त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये गुजरात आणि गुजराती समाजाचा अभ्यास केला आणि त्याच्यावर एक अप्रतिम पुस्तक नुकतंच गेल्या महिन्यामध्ये प्रकाशित. ते काय सांगतात की गुजराती लोकांची मानसिकता कशी आहे. तर गुजराती लोक काय म्हणतात माहिती का? पैसा बोलतो, मनी टॉक्स. पहिलंच वाक्य मनी टॉक्स. दुसरी गोष्ट, गुजराती याचा शब्दाचा अर्थ ते काय म्हणतात? व्यावसायिक जात. व्यावसायिक जात. गुजराती म्हणजे व्यावसायिक. गुजराती भाषेबद्दल ते काय म्हणतात माहिती का? लँग्वेज ऑफ कॉमर्स, व्यवसायाची भाषा. व्यवसायाची भाषा. गुजराती माणूस व्यावसायिक, व्यवसायाची भाषा गुजराती. पैशाबद्दल ते काय म्हणतात? पैसा बोलतो. आणि ते काय म्हणतात की गुजराती माणूस पैशाला कामाला लावतो. पैशाला कामाला. हा एक चौथा मुद्दा आहे. म्हणजे काय? म्हणजे त्या घराघरामध्ये अगदी सकाळी उठून संध्याकाळपर्यंत त्यांच्या डायनिंग टेबल पासून त्यांच्या बेडरूम पर्यंत चर्चा फक्त उद्योग व्यवसायाचीच होती, धंद्याचीच होती, नफ्या तोट्याची होती. त्या लेखकांनी लिहून ठेवलंय की गुजराती लोक जर अंत्यविधीला गेले तर ते तुमचा हात जोडून स्वागत करत असतात, दुःख व्यक्त करत असतात, शेजारच्या बरोबर बोलत असतात की शेअर मार्केटची स्थिती काय आहे, हा शेअर काय चाललाय, तो शेअर कुठं चाललाय, सोन्याचा भाव किती चाललाय, समोर अंत्यविधी चालू आहे. आणि गुजराती लोक अशा प्रकारचं अर्थकारणावर चर्चा करतात. हे पुस्तकात लिहिले. तुम्ही बघा की सगळे मोठे उद्योजक, टाटा, बिर्ला गुजराती, अदानी, अंबानी, अजीम प्रेमजी, कुठले? गुजराती. डायमंड मार्केटमध्ये कुणाचा प्रभाव आहे? गुजरात. शेअर मार्केटमध्ये कुणाचा प्रभाव आहे? बरं, तुम्ही जर विचारलं की त्यांचा इतिहास काय, तर मी नम्रपणे सांगतो, मला इतिहास माहीत नाही. जो आपण स्वराज्य, स्वातंत्र्याचा संघर्ष, लढाया केल्या, रक्त सांडलं, घाम गाळला नाही. गुजरात आणि राजस्थान याच्याबद्दल मला आपल्याला इतिहास सांग. राजस्थानचे राजपूत लोकांचा इतिहास आहे, राणा प्रताप वगैरे, तो गौरवशाली, ऐतिहासिक कालखंड काही बोलणार नाही. परंतु वैश्य कम्युनिटी, आज तुम्ही लक्षात घ्या, मी सतत बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं, ज्या वेळेस माणसं एकत्र येऊन गावामध्ये राहायला लागले, त्यांना एकत्रित करण्यासाठी धर्माची गरज वाटली. आणि धर्माची ज्यावेळेस गरज होती, धर्माचे संस्कार, विचार, त्यावेळेस ब्राह्मणांचा प्रभाव होता असं आपण मानतो, कारण ते ज्ञानी होते.
त्याच्यानंतर पुढचा कालखंड क्षत्रियांनी शस्त्र हातात घेतलं, राज्य विस्तार केला, तो कालखंड क्षत्रियांचा होता, ज्याला आपण अलीकडच्या इतिहासापर्यंत बघू शकतो. आता आपण लोकशाहीमध्ये ना शस्त्र चालवायचे ना तुम्हाला धर्माच्या ज्ञानाचा काही फायदा होतो. मग काय चालतं लोकशाहीमध्ये? तर लोकशाहीमध्ये अर्थकरण चालतं. म्हणजे आता तिसरा टप्पा आहे वर्ण व्यवस्थेतला, वैश्य समाज हा आर्थिक संपन्न असला पाहिजे. आता आपल्या लोकांमध्ये एक मानसिकता, माइंडसेटचा बदल केला पाहिजे. मी अनेक पुस्तकं वाचत असतो, अनेक पुस्तकांचा मी अभ्यास करत असतो. ते गुजराती पुस्तक ज्यावेळेस मी वाचलं ना, त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की उंट जसा असतो, उंट 18 ठिकाणी मोडलेला असतो, वाकलेला असतो, आणि ते गुजराती लोक स्वतःचं प्रतीक म्हणून उंट, त्या पुस्तकावर उंट छापलाय, त्याच्यावर नवरा बायकून 2 मुलं आणि वाळवंटातनं चाललेलं आहे. म्हणजे ते स्थलांतरित, मायग्रेशन म्हणजे स्थलांतरित होणं, मायग्रेशन होणं, दुसऱ्या राज्यात जाणं, दुसऱ्या देशात जाणं, उद्योग करणं, व्यवसाय करणं, अर्थकरण करणं, संपन्न जीवन जगणं, ही मानसिकताच त्यांच्यात निर्माण केली. म्हणून जगात तुमच्या माहितीसाठी सांगतो की आफ्रिका खंडातले अनेक देश, अगदी तांझानिया सारखा देश, याचं अर्थकरण त्यांच्या ताब्यात आहे. रेवंडा गुजराती समाजात ताब्यात. म्हणजे तांझानियामध्ये 50,000 लोक राहतात गुजराती. म्हणजे तुम्ही जर आफ्रिका खंडाचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की अर्थकरण, व्यवसाय हे त्यांच्या ताब्यात. इदी अमीननी आशिया खंडातले लोक सगळे हाकलून दिले. इदी अमीननी 10 वर्ष राज्य केलं त्यावेळेस, तर ते निर्वासित म्हणून लंडनला गेले आशिया खंडातले, म्हणजे मुख्य भारतीय लोक. आणि ज्यावेळेस इदी अमीन मारला गेला त्यावेळेस त्या लोकांना विचारलं की आता तुम्हाला भारतात जायचंय का त्या देशात जायचंय, तर ते परत त्या देशात गेले आणि आता परत अर्थकरण त्यांच्याच ताब्यात. म्हणजे आफ्रिका खंड, आशिया खंडातले वेगवेगळे देश, युरोप, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार उद्योगामध्ये गुजराती समाज स्थिरावलेला आहे. तो भारताच्या बाहेर आता 60 लाख लोक आहेत. 60 लाख. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की अहमदाबाद आणि बडोद्याच्या मध्ये एक मधेपूर नावाचं शहर, छोटंसं गाव आहे, तर तिथले अनेक लोक परदेशात स्थिर स्थावर झालेले आहेत, NRIs आहेत, नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स. पण आपली जन्मभूमी, आपली मातृभूमी म्हणून ते $1,000 अमेरिकन डॉलर म्हणजे 1 लाख रुपये ते त्यांच्या गावाकडे पाठवतात. आणि त्या गावामध्ये, मधेपूरमध्ये, त्या गावाचा जो सगळा विकास चालतो, त्यांची ग्रामपंचायत चालती, हे ते परदेशात आलेल्या पैशातनं. म्हणजे जवळपास 4 ते 5 कोटी रुपये त्या गावामध्ये परदेशातले त्यांचे NRIs पाठवतात. त्या ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये एक ऑफिस असं आहे की त्या गावातले किंवा त्या गावातल्या आसपासच्या मुलांना परदेशात शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी कुठली अडचण आली, कुठलंही मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते जगातल्या वेगवेगळ्या देशात स्थिर स्थावर झालेल्या त्यांच्या लोकांना संपर्क करतात. त्यांनी पाठवलेल्या पैशामध्ये त्यांनी मोठं ग्राम सचिवालय बांधले, मोठं तिथं गार्डन बांधले, वॉटर पार्क आहे त्यांचं, इंग्लिश मीडियम स्कूल आहे, इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. म्हणजे परदेशातनं पैसा आल्याने त्या त्या गावाचा, त्या त्या तालुक्याचा विकास होतो, हे सिद्ध झालेलं आहे. पैसा असल्याशिवाय जगात प्रगती होऊ शकत नाही. मी नेहमी म्हणत असतो की शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात असल्याशिवाय जगात किंमत नाही. गांधीजी याचा अर्थ पैसा. जो माणूस पैशावर प्रेम करतो ना, लोक त्याच्यावर प्रेम करतात. आपण बघा, ग्रामीण भागात असेल नाही तर शहरात असेल, काउंटरवर बसलेला जो माणूस असतो त्याला आपण काय म्हणत असतो? शेठजी. त्याला सन्मानाने, आणि आपण त्याच्या पुढे उभे असतो. आपल्याला कधीतरी वाटलं पाहिजे की नाही आपण पण शेठजी झालं पाहिजे. म्हणजे त्यांनी एक वाक्य सांगितलं आता की शिवाजी डोक्यात असायला पाहिजे आणि गांधीजी खिशात असायला पाहिजे, तरच तुम्ही आर्थिकदृष्ट्या सबल होता. आर्थिक तुमचा कणा जर चांगला असेल तर तुम्हाला, मी जो प्रश्न विचारला होता मगाशी की मराठी माणूस मागे का राहतो, तर ॲक्च्युली आर्थिक कणा जर तुमचा मजबूत असेल तर महाराष्ट्रातला मराठी माणूस, मराठा समाज हा नक्कीच पुढं पाऊल टाकणार आहे, हे नक्की. आता आपण दादांना एक वेगळ्या प्रश्नाकडे येतोय. दादा, सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं, म्हणजे तुम्ही समाजकारण आणि राजकारणात गेले 30 वर्षापासून काम करताय, मग त्या अनुषंगाने काही प्रश्न आहेत माझे. तर एक प्रश्न असा आहे की सध्या गाजत, तुम्ही इतिहासाचे खूप मोठे अभ्यासक आहात म्हणून मी तुम्हाला त्याच्याबद्दल विचारतोय. वाघ्या कुत्र्याचं एक शिल्प आहे जे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी आहे आणि थोडंसं ते समाधीपेक्षा उंचसुद्धा आहे, असं आहे ते शिल्प आहे.
तर एक्झॅक्टली त्या शिल्पाबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण ते शिल्प खरंच शिवाजी महाराजांच्या ज्यावेळेस त्यांना अग्नी दिला त्यावेळेस ते खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का आणि त्याने तिथं उडी मारली का, नक्की खरा खोटा इतिहास नक्की काय? जर इतिहासाची कागदपत्र तपासली तर ज्याला आपण फर्स्ट हँड डॉक्युमेंट म्हणतो म्हणजे शिवकालातच लिहिली गेली तर त्याला आपण शिवभारत म्हणतो. म्हणजे शिवाजी महाराजांच्या दरबारात परमानंदने लिहिले आणि ते लिहिलेलं असल्यामुळं आणि ते आहे किंवा शहाजी महाराजांचं कर्नल पर्वत ग्रहण आख्यान आहे किंवा नंतर बुद्धभूषण स्वतः संभाजीराजेंनी लिहिलेले तर ते राजकारणाचं ग्रंथ आहे किंवा त्यावेळेची जे दे शाकावली, जे दे करीना, पत्रव्यवहार अस्सल कागदपत्रात जर तुम्ही तपासलं तर तुम्हाला कुठेही अशा वाघ्या कुत्र्याचा उल्लेख दिसत नाही. असण्याचं काही कारण नाही. आता आपण पारंपरिक विचार केला तर श्वान पाळणं किंवा कुत्रं पाळणं, मांजर पाळणं हे नैसर्गिक, त्याच्यात त्याला फार काय महत्त्व देण्यासारखं नाही. आपण विश्वासू असतो, प्रामाणिक असतो म्हणूनच आपण पाळतो, प्रेमळ असतो, आपल्याला आवडतो. ऐतिहासिक त्याला काय आधार नाही. ती एक दंतकथा काही लोकांनी सांगितली, काही लोकांनी लिहिली. गणेश गडकरी यांचं जे पुस्तक आहे संभाजी महाराज किंवा ते नाटकावर स्वामी कदम नाही, स्वामी कदम नाही, त्यांनी राजसन्यास नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये आत्रेंनी, प्रके आत्रे जे त्यांना गुरु म्हणतात, प्रके आत्रे गडकरींना गुरु मानतात, राम गणेश गडकरी. आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये अशी एक आयक्यू कथा मोत्या कुत्र्याची, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली. मी नीट सांगतोय, लक्ष द्या, मोत्या उल्लेख आहे त्या प्रस्तावनेमध्ये, आत्रेंनी लिहिली. ही पहिल्यांदा ती कहाणी राम गणेश गडकरींच्या याच्यात आली. राम गणेश गडकरींनी जे राजसन्यास नाटक लिहिले त्यांनी अत्यंत खालच्या स्तराचे वाईट डायलॉग्स हे शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल किंवा त्यांच्या विरोधात असे टाकलेले आहेत. ते अनैतिहासिक आहे, ती काल्पनिक कादंबरी. आणि प्रस्तावनेमध्ये मोत्या जन्माला आलेला. आता त्याचं कसं झालं की असं मानण्यात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी पुतळाबाईंनी सती गेल्यामुळे त्यांची समाधी होती, तर त्या पुतळाबाईच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याची समाधी आता उभी केलेली. हा त्याचा मूळ वादाचा विषय आहे. वाघ्या प्रामाणिक होता का नव्हता ह्याच्यात मी पडणार नाही, तो विषय गौण आहे, तो गौण आहे. ती एक मी तुम्हाला खरंच सांगतो की ती काही कथा ती पण खरी असण्याची शक्यता नाही. मी तुम्हाला एक माणसाच्या किती जवळचा प्राणी असला तरी श्वान किंवा कुत्र हे आग्नीला घाबरते, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि चितेत उडी एखाद्या कुत्र्यानी किंवा मांजरीनी घेतलं हे कदापिही शक्य नाही. पुढं त्याच्यात अभ्यास झाला, एक गड किल्ल्याचा अभ्यासक होता, त्या समाधीच्या ठिकाणी शिवाजी महाराजांची ज्यावेळेस दुरुस्ती चालू समाधी त्यावेळेस त्यांचं तिथं काही सापडलं, हाडं वगैरे ते सगळं, त्यांच्या आस्तीज वगैरे सगळं. तर त्याच्यात सुद्धा ते ऊद मांजर असतं, ऊद मांजराचं सगळं पोखरत असतं, तर त्याची हाडं सापडली. त्याच्यात तिथं चितेत सुद्धा काही सापडलेलं नाही. तर हे अनैतिहासिक आहे. डॉक्टर जयसिंगराव पवारांनी सुद्धा सांगितलं की हे अनैतिहासिक आहे. इंद्रजित सावंतांनी सांगितलंय, वसंतराव मोरेंनी सांगितलंय. तर वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे, जी पुतळाबाई राणीसाहेब यांच्या समाधीवर उभी केलेली, तर ती हटवली पाहिजे. आता नेमकं काय होतं, या निमित्ताने धनगर मराठा संघर्ष अनावश्यक उभा केला जातो. त्याचा काहीतरी तुकोजी होळकरांनी देणगी दिली होती कुत्र्याच्या ते काही खरं नाही, त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिली होती. आता काय होतं की कुत्रं म्हटलं तर धनगर समाजाला प्रिय आहे. ते खंडोबाचा वाघ्या, हे खंडोबाच्या तिथं श्वान आहे, खंडोबा हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, कुलदैवत आहे. जसं मराठ्यांचं आहे तसं माळ्यांचं आहे, धनगरांचं आहे, सगळ्या कोळ्यांचं पण आहे. परंतु फक्त धनगर समाज ज्या वेळेस वाघ्या कुत्र्याचा विषय घेतो तर मला खूप वाईट वाटतं. आणि पण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण सगळ्या आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये बघा, आपल्याला आजी असती, आजोबा असतात, आई वडील असतात, पण त्यांच्या गेल्यानंतर आपण त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आठवण म्हणून तस्वीरी लावतो. पण एक तरी तस्वीर अशी आहे का आपल्याकडं की पाळीव प्राणी असलेला एखादा विश्वासू प्रेमळ कुत्र्याचं आपल्या आजी आजोबा किंवा आई वडिलांच्या मध्ये आपण फोटो लावतो का? तेवढं सन्मानाचं स्थान देतो का? नाही देत ना. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण ठीक आहे आपण पाळलंय,
पण म्हणून आई वडिलांच्या बरोबरीचा दर्जा देत नाही ना. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने तिथं जे उभं केलंय याच्याबद्दल बरेच संशय आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तो कालखंड जो आहे बसवण्याचा 1926 वगैरे असं मान्यते 36-19 त्या टायमाला. आता त्याचा संपूर्ण इतिहास मला माहिती आहे कारण मी त्याची एक डॉक्युमेंटरी पण बनवलेली आहे. परंतु तुम्ही ते विसरता कामा नाही की तो संघर्षाचा काळ आहे ब्राह्मणे इतरचा. 1899 ते 1901 हा जो संघर्षाचा काळ आहे तो 1930 पर्यंत ब्राह्मणेतर चळवळ गांधीजींच्या विनंतीवर विसर्जित होसपर्यंत. अगदी जवळकरांची पुस्तकं किती, दिनकरराव जवळकरांची किती जहाल पुस्तक, तिकडं केळकर किती जहाल लिहित होते. तर हा संघर्ष आहे त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी नाहीये, क्रिया आणि प्रतिक्रिया चालू होत्या दोन्ही बाजूने. त्यामुळं बऱ्याच अनैतिहासिक गोष्टी सांगितल्या गेल्या, बोलल्या गेल्या. पण त्याला इतिहास म्हणून जर आपण ठरवायचं म्हणलं तर अवघड आहे. पण या निमित्ताने धनगर मराठा संघर्ष उभा राहतो याचं मला खूप वाईट वाटतं. म्हणजे वाघ्या कुत्र्याची समाधी जी आहे किंवा जे काल्पनिक आहे ते अनैतिहासिकच आहे आणि त्यामुळं ती हटवली पाहिजे असाही संभाजी ब्रिगेडची भूमिकाच आहे. आम्ही एकदा ती तुम्ही ते फोडलं होतं ते संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी फोडून दरीत टाकून दिलं होतं. पण नंतर आर पाटलांनी धनगर मराठा संघर्ष उभा राहील असं त्यांना कोणीतरी, ते गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी परत बसवला. त्यामुळे ते आता आहे सध्या. आता संभाजीराजेंनी मागणी केलेली आहे ते हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे. पण मला असं दिसतंय की संभाजीराजे स्वतः रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष आहे, किल्ल्यांचा विकास त्यांच्या हातात आहे. त्यामुळे किल्ल्यांचा आणि आर्किओलॉजीचा जो विषय आहे तर त्यांनी त्या पातळीवर तो विषय सोडू शकतात. त्याच्यासाठी खूप प्रसिद्धी किंवा खूप चर्चा करण्याची गरज नाही. ते स्वतः प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. जे अनैतिहासिक आहे ते हटवलंच पाहिजे आणि जे ऐतिहासिक आहे ते बनवलं पाहिजे. दुसरं काय त्याच्यामध्ये. दुसरा आणखीन हा वाद क्षमतो तोच औरंगजेबाच्या कबरीचा विषय पुढे आला आणि औरंगजेबाची कबर काढली पाहिजे. याच्यात राजकारण आहे का किंवा औरंगजेबाची कबर खरंच काढली पाहिजे का? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नासी इनामदारांनी औरंगजेबावर पुस्तक लिहिलं, शहनशाह खूप गाजलं. ती कादंबरीची शेवटी. आणि आपण जर औरंगजेबाचा आवाका बघितला तर तो तुर्कस्तान पर्यंत पोहोचले. म्हणजे ते तुर्कच लोक आहेत, ते आलेले जे तुर्कीच आहेत. तर अफगाणिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान वगैरे हे सगळं, पाकिस्तान वगैरे प्रचंड मोठं औरंगजेब साम्राज्य असलेलं मुघल सम्राट होता. म्हणजे त्या काळामध्ये औरंगजेब सगळ्यात मोठा सम्राट आहे. परंतु आपल्या साम्राज्याला जर धोका कुठं त्याला दिसत होता तो छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दिसत. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी आपलं वजीर असलेला मामा शास्त्र खानला पाठवलं. त्याच्यानंतर विश्वासू असलेल्या मिर्झा राजे जयसिंगला पाठवलं. प्रकारे त्यांनी प्रयत्न केला की हे स्वराज्य बुडवायचं. तो चालून आला स्वतः. 27 वर्ष तो परत गेला नाही. मग नंतर तारा राणी लढली त्यांच्यावर शेवटला. तारा राणीचं तर असं वाक्य आहे की दिल्ली शाचं गेलं पाणी, दिल्ली दिनवाणी झाली, तिला कुणी मालक नाहीये. आणि दिल्ली शाचं गेलं पाणी ते इतकं घाबरायचे. तारा राणी भद्रकाली कोपली असं म्हणायचे. तारा राणी भद्रकाली कोपली, दिल्ली शाचं गेलं पाणी, दिल्ली झाली दिलवाणी, इतकी तारा राणीची दहशत होती. आणि त्यानंतर 1707 शेवटी औरंगजेब महाराष्ट्रातच स्वतःचा देह ठेवतो, इथंच गेला. आता हे शौर्याचं प्रतीक आहे. मागे 300-350 वर्षामध्ये औरंगजेब आम्हाला कधीच अडचण नव्हती. मग आत्ताच अडचण काय आहे तर असं आहे की ज्यांना धर्माच्या आडून राजकारण करायचे, त्यांना दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं. आणि तो तेढ निर्माण करण्यासाठी पूर्वी तुम्ही बघितले बाबरी मशीदचा विषय आला राम मंदिराच्या निमित्ताने. आता राम मंदिर उभं राहिल्यानंतर आता नवीन काय करू शकतो का आपण? नाही करू शकत. कारण रामाच्या काळात रामायणामध्ये मुस्लिमच नव्हते, फक्त बाबराने त्या जागेवर मशीद बांधली म्हणून तुमचा संघर्ष उभा राहिला. आता पुढचा मुस्लिम विरुद्ध संघर्ष उभा करायचा असेल तो नैसर्गिक आहे, त्याला शिवाजी महाराजच पाहिजे ना. शिवाजी महाराज आणि औरंगजेब असा संघर्ष उभा राहिला की तुम्हाला परत हिंदू मुस्लिम करता येतं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की अफजल खानाची कबर असेल जी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच प्रतापगडावर उभा राहिली, हा त्याचं उदातीकरण होऊ नये. पण शत्रू कसा मारला जाऊ शकतो ह्याचं प्रतीक अफजल खानाचं तिथं असलंच पाहिजे थडगं. तसंच ते औरंगजेबाचं पण महाराष्ट्रात असलं पाहिजे. खुलताबादला जे आहे त्याचं उदातीकरण नको, त्याला फार काही महत्व देण्याची गरज नाही. पण एक सम्राट स्वराज्य बुडवायला आला, शेवटी त्याला इथंच मातीत गाडला गेला. हा इतिहास लक्षात ठेवायचा असेल तर ते थडगं तिथं असलंच पाहिजे, ती समाधी तिथं असलीच पाहिजे. पण
त्याच्या आडून राजकारण केलं जातं, समाज अस्वस्थ केला जातो, हिंदू मुस्लिम मध्ये पसरवलं जातं. मला कळत नाही. आता लोक म्हणतात की देशाचे पंतप्रधान हिंदू राष्ट्र, भाजपचे, RSSचे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस RSSचे, भाजपचे, आणि असं असताना हिंदू खत्रे म्हणतात. आता मला काय कळत नाही. लोकसंख्या जर बघितली तर आम्ही 85% हिंदू खत्रे म्हणतात. कसं काय मला काय कळत नाही. काँग्रेसची राजवट होती, काँग्रेस मुस्लिम दार्जिने असं हे सांगत होते की आता सत्तेत असलेले मुस्लिम दार्जिन काँग्रेस होती, तेव्हा हिंदू खत्रे में नव्हती. ज्यावेळेस की मुस्लिम काँग्रेसला दार्जिने तेव्हा भीती नव्हती. आणि आता तुम्हीच पंतप्रधान, तुमचंच मुख्यमंत्री, तुमचंच 80% देशावर राज्य, आणि हिंदू खत्रे में कसं काय मला काय कळत नाही. तर मला असं वाटतं ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचा सन्मान केला पाहिजे. आपण इतिहासातली गाडलेले मुर्दे काढून नवीन वाद वर्तमानात निर्माण करणं हे समाज हिताचं नाही. अस्वस्थता पसरलेली आहे समाजात. एक म्हणजे ज्याला अघोषित आणीबाणीसारखा असा एक प्रकार कधी वाटतो. म्हणजे जशी सेन्सॉरशिप लादली गेली की म्हणजे काही बोलायचं किंवा काही नाही बोलायचं इतकं लक्ष ठेवलं जातं, अशी काही चर्चा असते आता अलीकडच्या काळात. म्हणजे माध्यमांना सुद्धा त्या गोष्टीची भीती आहे की माध्यमांना सुद्धा सेन्सॉरशिप आहे एक प्रकारची. आणि महाराष्ट्राचं नाही, म्हणजे एकूण भारतातलीच ती परिस्थिती. मूळतः आपली लोकशाही जी ही राज्यघटनेवर आधारित आहे. राज्यघटनेने समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष राज्य असावं अशी अपेक्षा केली. तसंच घटनेने आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि आपल्याकडे विविधता आहे, विविध पक्ष, विविध विचारसरणी, विविध संघटना, विविध मतांतर, आणि तो एकमेकाचा आदर केला. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर यशवंतराव चव्हाणांना सुसंस्कृत राजकारणी म्हटलं जातं. दुसरीकडं अटल बिहारी वाजपेयींना सुसंस्कृत राजकारणी म्हटलं जातं. हे काही व्यक्तिगत भांडण नाही ना, ही एक विचाराचा संघर्ष आहे. आणि त्यातून समाज हित पाहून विचार पुढे जातो. म्हणजे एक असं सांगितलं, द्वंद्वात्मक विचाराचा सिद्धांत. दोन विचार एकमेकाशी संघर्ष करतात, एक नवीन विचार तयार होतो आणि त्यातनं समाज पुढे जातो, देश पुढे जातो. त्यामुळं कुणीही बोलण्याचं घाबरायचं कारण नाही, लिहिण्याचं घाबरायचं कारण नाही. पण महाराष्ट्र अस्वस्थ आहे, देश अस्वस्थ आहे. आपण पहिल्या सेगमेंटमध्ये आपण बोललो की बेरोजगारी वाढलेली आहे. बेरोजगारीचा प्रश्न असा आहे की रोजगार नसल्यामुळं अन्नधान्यापासून वंचित समाज आहे, नोकरी नसल्यामुळं छोकरी मिळत नाही, लग्न होत नाही. तर ही एक अस्वस्थता आहे. आणि मग या अस्वस्थतेला हिंदू मुस्लिमचा एक मार्ग दिला जातो. किंवा आता अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण झालं. त्यामुळं आरोप प्रत्यारोप झाले, वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप झाले. त्यामुळं मराठा माळी संघर्ष उभा राहिला. धनगर मराठा संघर्षाबद्दल आपण आत्ताच बोललो. आता बीडमध्ये मराठा वंजारी संघर्ष उभा राहिलेला आहे, जो तिथलं काही कारण नाही, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाबद्दल जातीचं काही संबंध नाही, पण तो झालेला आहे. म्हणजे ओबीसीतला मोठा वर्ग हा विरुद्ध मराठा, आणि दुसरीकडे सातत्याने जोडला जातो. हा चालूच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक सांस्कृतिक संघर्ष जो मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, बामसेप संघटना, किंवा अगदी BSP म्हणजे ज्याला आपण काशीराम म्हणतो, बहुजन समाज पार्टी, यांची मांडणी ही ब्राह्मणेतर आहे. म्हणजे ब्राह्मण विरोधी, म्हणजे जाती जातीमध्ये जो संघर्ष उभा राहतोय. आणि आपण देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाले असं अभिमानाने सांगतो आपण. मग आपण साध्य काय केलंय तुम्हाला सांगतो की 1991ला आपण जागतिकीकरण स्वीकारलं, तसंच चायनाने पण स्वीकारलं. चायना हा साम्यवादी देश, शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी बनवलेला कायदा आहे, कार्ल मार्क्सच्या धर्तीवर. आता हा साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट देश. यांनी मात्र 91ला आपली प्रगती सुरू केली, ज्यावेळेस की 91ला भारताचा GDP हा चायनापेक्षा जास्त होता, आपलं उत्पादन जास्त होतं, आपली उत्पादन क्षमता जास्त होती. आज तुम्हाला सांगतो की चायनाची इकॉनॉमी $21 ट्रिलियन. आता तुम्ही जे बघताय की टेरिफ लावलं वगैरे ते सगळं आता वातावरण चाललंय, तर एकूण 67% अमेरिकेतला व्यापार चायनाच्या ताब्यात गेलाय, गुड्सचा. मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलंय चायना. आणि भारत मात्र आता 3.5 लाख ट्रिलियनच्या आसपास आहे आणि $5 ट्रिलियन स्वप्न आपण बघतोय. दुसरीकडं आपल्याकडं जातीचा संघर्ष, धर्माचा संघर्ष, कामगार आंदोलनं चालू आहेत. हे तुम्ही आजकाल ते माथाडी कामगारांची बरीच प्रकरणं मी ऐकतोय त्या वेगवेगळ्या MIDCs मध्ये.
तिथले मालक लोक अस्वस्थ आहे, सुरक्षित वातावरण नाही, नवीन उद्योग यायला तयार नाही. अगदी कोकणामध्ये जैतापुरात 2 प्रकल्पाचा वाद चालू आहे तिथं. एक अँड्रॉन तर बुडवलं, अँड्रॉन जमीन संपादन होत नाहीये, परदेशी उद्योग यावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की कोरोनामध्ये चायनामधनं कोरोना आला म्हणून असं सांगितलं जायचं की आता सगळे चायनाचे उद्योग बंद होणार आणि भारतात स्थलांतरित होणार. हे काही खरं नाहीये, कारण चायना इतका प्रगतशील आहे. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, त्यांचे ACZ, त्यांचं टॅक्सेशन, तिथं त्यांनी ACZच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच कमी केली. सगळं क्लब केलंय त्यांनी, एकाच ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि ते केल्यामुळं काय झालंय की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी झाली आणि ते जगभर व्यापार करतात. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, एक काळ भारत हा उद्योगात प्रगतशील होता, 24% हिस्सा भारताचा होता. नंतर युरोप खंड झाला, जे की समुद्रमार्गी व्यापार करायला डच, पोर्चुगीज, स्पॅनिश, ब्रिटिश जगभर बाहेर पडले. युरोपकडे आपण लक्ष गेलं. आता गल्फ कंट्री, गल्फचे सगळे देश प्रगतशील झाले. सगळी प्रगती जर तुम्हाला बघायची असेल, आधुनिक जग बघायचं असेल, तर तुम्हाला दुबईला जायला लागेल, अबुधाबीला जायला लागतं, UAE जायला. मग पण पुढचं काय आहे? पुढची आफ्रिका आहे, लक्षात ठेवा. पुढचं प्रगतीचा मार्ग, कारण अविकसित आहे, अविकसितच बनवायला लागेल ना, विकसनशील. आता चायना आणि गल्फ कंट्रीजचे सगळे पैसे आफ्रिकेत टाकायला लागले, जे की ते दोन्ही देश भारतात टाकू शकतात, भारतात पैसे टाकू शकतात. भारतामध्ये आपण विविधतेने इतके नटलेलो आहोत, एकीकडे विविधतेने एकता म्हणायचं आणि दुसरं सतत जातीय धार्मिक संघर्ष चालू ठेवायचा. त्यामुळे अस्वस्थता आहे, सगळीकडे अस्वस्थता आहे. रोजगारच नाही, बेरोजगारी प्रचंड आहे. अहो, साखर कारखान्यांचे FRPचे पैसे मिळालेले नाही लोकांना 2-2 वर्ष. शेतकरी आत्महत्येचं प्रमाण बघा तुम्ही. कामगार आत्महत्येचं आपण ऐकत नाही, कारण कामगार आत्महत्येची बातमीच होत नाही सध्या. कामगार सुद्धा आत्महत्या करतात, अस्वस्थ लोक आत्महत्या. परवा एका शिक्षकाने आत्महत्या केली. 15 वर्ष त्या संस्थेने त्याला नोकरीवर ठेवलं आणि 1 रुपया सुद्धा पगार दिला नाही. परमनंट होईल. तुम्हाला मी सांगतो की आरोग्य आणि शिक्षण हे सेवा आहेत, जे प्रत्येक देशामध्ये दर्जेदार आणि मोफत आहे. मग आपल्याकडं आता कॉर्पोरेशनच्या शाळा बंद पडायला लागल्यात, पंचायत समितीच्या बंद पडायला लागल्या, जिल्हा परिषदच्या बंद पडायला लागल्यात. तुम्हाला सांगतो की सरकारच्या नेमणूक असलेल्या शिक्षकांना पगार 80,000 ते 1,20,000 पेक्षा जास्त. आणि खाजगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, तिथं शिक्षकांना पगार 15,000 ते 20,000 रुपये. आता दर्जेदार शिक्षक कुठले? जर सरकारी नियमाने म्हटलं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या शिक्षकांना पगार जास्त, त्यांना सरकारी नियमाप्रमाणे पास व्हायला लागते परीक्षा, मग ते शिक्षक होतात. तिथं मात्र विद्यार्थी आपण पाठवत नाही. आणि ज्या इंग्लिश मिडियम मध्ये आपण पाठवतो तिथं 15-20 हजाराचे शिक्षक आहेत. इंग्लिश मिडियमचं पे आलेले, पण ते विना अनुदानित आहे. विना अनुदानित असल्यामुळे डोनेशन घ्यावं लागतं. डोनेशन घेतल्यानंतर फी वाढायला लागते. आज चांगल्या शाळेची फी माझ्या माहितीप्रमाणे 1 लाखापासून 5 लाख रुपयापर्यंत. तर आरोग्याचं बघा, आता ससून हॉस्पिटल सारखे किमान पुण्यात 10 हॉस्पिटल सरकारचे असले पाहिजे. किती आहेत? एकच ससून. आणि ससून मध्ये कोणच जात नाही, कारण लगेच लोक म्हणते ससून म्हणजे लवकर कसं काय गेला, असा अपप्रचार केला. डेड हाऊस म्हटलं. डेड हाऊस, रुबी हॉल, जहांगीर, KM, तुमच्या तिकडं आदित्य बिर्ला, YCM, हे सगळे खाजगी आहेत. आणि लोकांना काय वाटतं की खाजगी आरोग्य सुविधा जर घेतल्या तर चांगले. मला एक सांगा, BJ मेडिकल मध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिकवतात ते प्रोफेसर कोण आहे? ते ससूनचे डॉक्टर्स. ससूनचे डॉक्टर्स BJ मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. BJ मेडिकलचे MBBS, MD, MS झालेले विद्यार्थी प्रॅक्टिस करतात आणि भारतामध्ये 1 नंबर म्हणून मानले जातात. म्हणजे BJ मेडिकलचे विद्यार्थी हे मेरिटचे धरले जातात. ज्यांना ससूनचे डॉक्टर शिकवतात, जे प्रॅक्टिस ससून मध्ये करतात आणि नंतर स्वतः ह्या खाजगी रुग्णालयामध्ये जातात. मला सांगा, त्यांचे शिक्षक ज्ञानी असतील का विद्यार्थी ज्ञानी असेल? शिक्षकच असणार नाही. शिक्षक जर ज्ञानी असेल तर ससून हॉस्पिटलमध्ये जायला आमचं धाडस आहे का? नाही. म्हणजे सरकारची सगळ्यात पहिली जबाबदारी काय? एक, सरकारी ज्या काही सुविधा आहेत आरोग्य आणि शिक्षणाच्या, त्या चांगल्या दर्जेदार आणि माफक किमतीत दिल्या पाहिजे. मी मोफत म्हणणार नाही, कारण मोफत परवडत नाही, ते कोलॅप्स होतं. आणि ज्या पण खाजगी, आता मंगेशकरचं चाललंय, तुम्ही बघितलं,
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल लूट हे होते. हॉस्पिटल फक्त लुटार. माझे स्वतःचे पण खूप वाईट अनुभव आहेत त्याच्याबद्दल. मी अशा प्रकारे माणसं मारतात तिथं, पैशासाठी माणसं मारणार तुम्ही. अशी अस्वस्थता असेल, एकीकडे आरोग्य, शिक्षण, बेरोजगारीची अस्वस्थता, परत जातीचे संघर्ष, धार्मिक संघर्ष, अशा स्थितीमध्ये आपण आपला देश नेणार पुढं. आमचे पंतप्रधान आम्हाला सांगतात की आम्ही विश्वगुरु आहे. आम्हाला सांगतात की आम्ही 2047ला महासत्ता होऊ. कशाच्या आधारावर होणार आहे तुम्ही? हे बघा, लोकशाहीमध्ये प्रश्न विचारले पाहिजेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी आमचं विचारण्याचा अधिकार हक्क आहे. ह्याच्यात काही कुणाला विरोध करतो किंवा कुणाच्या मताच्या विरोधात आमची भूमिका असं नाहीये. हा देश आपला आहे. हा देश चांगला राहायला पाहिजे. राज्यघटनेला असलेली अपेक्षित समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर पिक्चर येतोय आणि ते पिक्चर सुरू यायच्या अगोदरच काही वादविवाद सुरू झालेले आहेत की म्हणजे एक माळी समाज आहे आणि एका बाजूला ब्राह्मण समाज, दोघांनी काही आक्षेप घेतलेले आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय नाही, आम्ही स्वतःच महात्मा फुलेंवर सत्यशोधक गेल्या वर्षी प्रदर्शित केला होता. त्यावेळेस हा वाद झाला होता, कारण महात्मा फुलेंचा एकूण संघर्ष हा धर्मव्यवस्थेतल्या शोषणाचा आणि शोषण करणारे जे लोक होते त्या काळामध्ये, अर्थातच ते ब्राह्मण होते. त्यांनी सावित्रीबाईंच्या अंगावर शेंदगड गोटे मारले होते, शाळा काढायला विरोध केला होता, किंवा महात्मा फुले जे सत्यशोधक विचारसरणी मांडत होते. महात्मा फुलेंचं वैशिष्ट्य असे की ते सत्याचा आधार घेतात, सत्य मांडतात. त्यांचं सत्य सर्वांचा धर्म, सर्व धर्मांचं माहेर हे अखंड आहे. तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पिक्चरला विरोध करणं हे परवडणारं नाही, हे चांगलं नाही. जे घडलंय तो इतिहास आहे. आज म्हणून ब्राह्मण समाजाला आपण टार्गेट करतो हेही खरं नाही, पण जे घडलेलं आहे, जे धर्माच्या अनुषंगाने चुकीचं होतं, महात्मा फुलेंच्या खऱ्या अर्थाने प्रयत्नाने तर खऱ्या अर्थाने आपल्याला समता आली. त्यातनं बाबासाहेब घडले, शाहू महाराज घडले, विठ्ठल रामजी शिंदे घडले. ही प्रेरणा महात्मा फुलेंची. त्यामुळे महात्मा फुलेंच्या चित्रपटात जे दृश्य दाखवले त्यातनं कुठलाही वाद न करता आपण ते सत्य स्वीकारलं पाहिजे. तो घडलेला इतिहास आहे. त्याला कुठल्याही कारणाने जातीय द्वेष पसरवण्याचा हेतू दिसत नाही. आमचा सत्यशोधक पिक्चर याला किती पुरस्कार मिळाले राष्ट्रीय, यशस्वी झाला आणि त्याच्यात सगळं तेच दाखवलेलं, कारण तो घडलेला इतिहास आहे. महात्मा फुलेंना वरातीतनं त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या धक्के देऊन शूद्र म्हणून हाकललं, तर ते घडलेलं आहे. त्यातनं महात्मा फुले घडले आणि आपण त्यांना महात्मा म्हणतो हे विसरता येणार नाही. आपण दोनच माणसांना महात्मा म्हणतो, एक महात्मा गांधी आणि एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिबा फुले. अर्थात महात्मा फुले आत्मा मानत नव्हते, पण सन्मानाचं ते जे पद आहे म्हणून आपण महात्मा म्हणतो. जसं विश्वरत्न आहे, भारतरत्न आहे, तसं महात्मा हे खूप सन्मानाचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचं चित्रपटाचं सर्व जाती समूह धर्माने स्वागतच केलं पाहिजे, कारण ती एक प्रबोधनाची सुरुवात आहे, ती एक प्रेरणा आहे, तो एक विचार आहे. राजकीय सामाजिक स्थित्यंतरावर चर्चा आपण केली. या सगळ्या प्रवासात संभाजी ब्रिगेड म्हणून येणाऱ्या काळातल्या महापालिका किंवा हे निवडणूक आहे तर त्या निवडणुकीत असणार आहे का? नाही, खूप पक्ष आहेत. तुम्ही बघितलं की भारतात सगळ्यात जास्त पक्ष महाराष्ट्रात आहे. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना, बीजेपी आहे. बरं, शिवसेना 2 आहेत, राष्ट्रवादी 2 आहे, परत प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचित आघाडी आहे, परत राज ठाकरेंची मनसे आहे आणि अनेक छोटे मोठे पक्ष आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष आहे, रिपब्लिकन पार्टी आहे. आता कसं आहे की संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक विचारसरणीतनं, म्हणजे शिवराय फुले शाहू आंबेडकर असेल, राज्यघटनेच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता संभाजी ब्रिगेडचा जर काही राजकारणामध्ये करिअर करत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण संभाजी ब्रिगेड म्हणून निवडणूक लढणं हे मला स्वतःला काही मान्य नाहीये, कारण एक सांस्कृतिक संघटना म्हणून तिची गरज आहे. कारण आपण जे जे प्रश्न विचारले, इतिहासातले असतील किंवा चित्रपटाच्या वादाचे असतील, कुठलेही चित्रपट असतील किंवा अनेक वाद असतील, याच्यात एक ठोस सत्यवादी भूमिका घेण्याची जर क्षमता असेल तर ती संभाजी ब्रिगेड मध्ये आहे. राजकारणामध्ये कसं असतं, सोयीचं असतं, त्यामुळे राजकारणापेक्षा मला असं वाटतं सत्यवादी भूमिका घ्यावी. धन्यवाद. थँक्यू. जय जिजाऊ. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आत्ता आपल्यासोबत दादा होते. अतिशय परखडपणे त्यांनी आपले विचार मांडले आणि आपल्याला सगळ्यांना बोलबिंदासच्या प्रेक्षकांना हे दोन्ही एपिसोड आहेत जे आपण आता दादांच्याबरोबर केलेत, हे नक्कीच काहीतरी शिकून गेल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.